कारण महाराष्ट्राची जनता म्हणते, जिथं तो बोलेल तिथं निर्णय घडतो, ही सत्ता नाही, ही लोकांच्या नजरेतून मिळालेली प्रतिज्ञा आहे. मनाने रक्ताने मातीने महाराष्ट्राला अर्पण केलेलं नेतृत्व आहे. आज ऊर्जा देण्यात आहे, आशीर्वाद प्रजा सामर्थ्याचा आणि कमळाचा पुन्हा उगवणारा पहाट. नमस्कार. प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व जनतेचे मी आभार मानतो. त्यांनी मतदार स्वरूपी माझ्यावर जे प्रेम दाखवलं, मला त्यांनी जे मतदाराच्या स्वरूपात माझ्यावर आशीर्वाद ठेवले, त्याबद्दल मी सर्व प्रभागातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो. भारतीय जनता पार्टी व माननीय सभापती राम शिंदे साहेब यांनी माझे मामा व माझी आई यांनी जे पक्षाचे काम केले, त्यांच्यावर त्यांनी विश्वास दाखवून जे आमच्या कुटुंबात मला तिकीट दिलं, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे व राम शिंदे साहेबांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रथमतः प्रभाग क्रमांक 5 मधील मायबाप जनतेचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी जो हर्षद काळे यांच्यावर जो विश्वास दाखवून जो आशीर्वाद दिला व त्यांना प्रचंड मतांनी विजयी केलं. आमच्या मते सर्वात आमच्या कुटुंबातील आमचे मामा असू, आमच्या आई असू, आमच्या मावशी असू, ह्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांनी आमचे बंधू हर्षद काळे यांना जी उमेदवारी दिली, त्याच्याबद्दल शिंदे साहेबांचे, भारतीय जनता पक्षाचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. आणि प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मायबाप जनतेला अशी ग्वाही देतो, तुम्ही जो आम्हाला आशीर्वाद रूपी जे आम्हाला निवडून दिलं, तर तुमचा नगरसेवक म्हणून नाही तर तुमचा जनसेवक म्हणून अहोरात्र आम्ही तुमच्या कामासाठी तत्पर राहू अशी ग्वाही देतो. धन्यवाद. मी विजय कुलकर्णी. भारतीय जनता पार्टीने हर्षद काळे यांना जी काही आता वार्ड क्रमांक 5 मधनं ST कॅटेगरीमधनं जी उमेदवारी दिली ती, त्याबद्दल मी प्रथमतः श्री राम शिंदे साहेब यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हर्षद काळेच्या विजयासाठी जे बूथ प्रमुखापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत जेवढे पदाधिकारी भाजपचे झटले, त्या सर्वांचे मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्या वार्ड क्रमांक 5 मधील जनतेला एकच सांगतो की आपलं कुठलंही काम असू द्या, ते 100% हर्षद काळे हा नवीन चेहरा असल्यामुळं आणि नवीन कामाची उमेद त्याच्यात असल्यामुळं साहेबांनी ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं, त्यावेळेस त्यांना डिक्लेअर केलं की हा माणूस 100% लोकांमध्ये जाऊन लोकांचे कामं करू शकतो. म्हणून माझी आपल्या सर्वांना, वार्डमधल्या सर्व लोकांना एकच विनंती आहे की आपण जसं ह्यांना मतदान रूपी आशीर्वाद दिले, त्याचप्रमाणे हक्काचा माणूस आहे आपला. तुमचे काही काम असेल, काही अडीअडचणी असेल, तर तुम्ही 100% त्यांच्यापर्यंत जरी पोहोच केल्या तरी ते वार्डमधले असल्यामुळे त्यांना वार्डच्या अडीअडचणी 100% माहीत आहेत आणि त्या पूर्णपणे सोडवण्याचा ते प्रयत्न करतील. आपण सर्वांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मायबाप जनतेने जो काही हर्षद काळे यांना आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्व जनतेचे व भाजप पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. वार्ड क्रमांकमधून हर्षद काळे आमचा भाचा भरघोस मताने विजय झालेला आहे. त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं, वार्ड क्रमांक 5 मधल्या जनतेचं मी मनापासून आभार मानतो. असंच प्रेम असावं, असंच प्रेम राहू द्या. आम्ही तुमच्या हर एक अडीअडचणीमध्ये उपस्थित राहू. आणि शिंदे साहेबाचं मनापासून आभार मानतो. पक्षामधल्या कार्यकर्त्यांचं, ते पदाधिकाऱ्यांचं, त्यांचं पण मी मनापासून आभारी मानतो. पत्रकार बंधूंचं सगळ्यांचं आभार मानतो की आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी केलं आहे.
शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला वार्ड क्रमांक 5 मध्ये उमेदवारी दिली आणि वार्ड क्रमांक 5 मध्ये जनतेचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी भरघोस मताने आम्हाला विजय केलं. धन्यवाद.